OET पार्ट ए रीडिंग टास्क याच्यामध्ये असतात 20 क्वेश्चन्स. तुम्हाला 4 पॅराग्राफ दिलेले असतात. तुम्हाला हे आन्सर्स 15 मिनिटांमध्ये लिहायचे असतात. 15 मिनिटांनंतर तुमचा जो रीडिंग टास्क ए कंप्लीट होतो आणि मग तुमचे पेपर जो असतो तुमच्याकडनं आउट केला जातो ड्युरिंग द एक्झाम. ड्युरिंग द प्रॅक्टिस ऑल्सो ट्राय विथ द पेन्सिल्स. पेन्सिलने प्रॅक्टिस करा, बिकॉज एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला पेन्सिलने लिहायचं असतात आन्सर्स. सो ते तुम्हाला खूप सोपं जाईल. द विचेवर लाईक तुम्ही जिथे पण एक्झाम लिहायला जाता ते तुम्हाला पेन्सिल इरेजर सगळं प्रोव्हाइड करतात. सो ट्राय वेन यू आर प्रॅक्टिस विथ द पेन्सिल, ते तुम्हाला खूप इझी जाईल. देन ड्युरिंग प्रॅक्टिस करताना तुम्ही 12 मिनिटामध्येचा टायमर लावून तुम्ही त्याच्यामध्ये पार्ट ए सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि 3 मिनटं तुमचा आन्सर तुम्ही चेक करायचा प्रयत्न करा. ट्राय टू आन्सर एव्हरी क्वेश्चन. एकही क्वेश्चन म्हणजे जर तुम्हाला एका क्वेश्चनचा आन्सर नसेल येत, ओके, डोंट स्टक ऑन इट. जस्ट गो टू द अनदर क्वेश्चन. ओके. आणि मग तुम्हाला तो लास्टचा जो 3 मिनिटाचा जो टाईम आहे तो तुम्ही युटिलाइज करा त्या क्वेश्चनचा आन्सर शोधायला. पण एका क्वेश्चनचा आन्सर नसेल भेटत तर तिथे स्टक होऊन राहू नका. गो टू अनदर क्वेश्चन, आन्सर दॅट क्वेश्चन. When you have 3 minutes at the last moment, you can go and you can easily find out that answer. Okay. Otherwise, जर तुम्ही तिकडे स्टक झालात तर that 15 minutes is a really very crucial time to you all, to get the score. So that is the reason I'm telling you. Try to solve all the questions. If you are stuck on any of the questions, leave it for that moment of time. Answer the another question. Okay. And when you have time at the last moment, you can just check on that answer. You might get that answer. Okay. That's the trick for solving the part A of OET task. If you really like my videos, please press like button and subscribe my channel. Thank you.